Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. मैं संदेश यही देना चाहूंगी कि संविधान ने जो आपको अधिकार दिया है मतदान करने का, इस अधिकार का पूरा आप फायदा उठाइए या इसको आप यूटिलाइज करिए और आप उतर के आपके मतदान केंद्र पे जाके आप मतदान करिए और भारी मात्रा में मतदान करिए। मैं महिला उम्मीदवार हूं करके मुझे कहीं भी कमजोर समझने की कोई भी जरूरत न करे, क्योंकि मैं बहुत ही स्ट्रांग लेडी हूं और समर्पित हूं समाज के प्रति। आज भी काम कर रही हूँ, नगर सेवक करके काम किया है, विधायक करके काम किया है और ये काम की वजह से आज मुझे ये एमपी की टिकट मिली है। तो ये ध्यान में नजर रखते हुए आप मतदान करिए और मुझे सांसद में भेजिए। देखिए विधानसभा यहाँ पे मैंने बहुत जोरों शोरों से कड़ाड़ी हूँ मैं, तो इसी तरह संसद में आपका आवाज बन के दहाड़ूंगी। क्या लगता है कितने वोट से आप आगे जा सकते? ये नहीं कहूंगी, क्योंकि अब मैं इतना जरूर कहूंगी, मैं 101% सांसद बन के मोदी जी के इस 400 पार में बैठी रहूंगी। निश्चितपणे यावेळेला मतदान उत्साहानं होईल असं वाटतं आणि ज्या पद्धतीनं सकाळीच एवढी मोठी गर्दी आज आहे ती पाहता मतदानाचा उच्चांक होईल आणि विजयाचा सुद्धा उच्चांक होईल। विजयाची हॅट्रिक तुमची की मोदीजी? माझी, शिवसेनेची, आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची। त्या शिवसेना पक्षाची आणि महाविकास आघाडीची तर आहेच आहे, पण ज्या पक्षाचा मी आहे त्याच पक्षाचं नाव घेतलं, मी महाविकास आघाडीचा आहे आणि हा महाविकास आघाडीचा विजय फार अचंबित करणार असेल। सर, उन्हाची तीव्रता खूप आहे आणि अशा वेळी मतदानाची टक्केवारी वाढवणं हे एक आव्हान असणार आहे, तर तुम्ही उमेदवार म्हणून कशा पद्धतीचं आव्हान? मला असं वाटतं की माझं कळकळीचं आव्हान आहे, थोडासा त्रास सहन करावा लागेल, पण तरी सुद्धा व्यवस्था केली, कारण बाहेर जर आली रांग तर हा मंडप उभा केलाय, पंख्यांची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे। सर्वांनी जे तुमच्या मनामध्ये धगधगतंय ते धगधगतंय ते त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे आणि ती जो काय म्हणूया आपण आदर किंवा चीड दोन्ही गोष्टी त्यांच्या मनामध्ये भरलेल्या आहेत अक्षरशः, त्या आदरणीय उद्धवजींबद्दल आहेत, त्या संबंध या ज्या पद्धतीने सरकार चाललं त्याबद्दलचा आहे आणि म्हणून ते मतदान मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे। व्यक्तिगत नुसतं बोलून जमणार नाही, तुम्ही सर्वांनी मतदान करा ही माझी कळकळीची विनंती असेल। इतके दिवसांचा प्रचार झालेला आहे, जे चिन्ह आहे तुमचं त्या चिन्हामध्ये काय चिन्हामध्ये फरक दिसून येईल का? अजून दोन्ही शिवसैनिक एकमेकांसमोर नाही काय करत, लोकांना कळतं बरं का, धगधगतंय कुठं आणि आडवं पडलंय कुठे ते। विरोधक म्हणतात धनुष्यबाण आमच्याकडेच आहे आणि आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला, जनतेचा। हो, किती वेळा उजळणार तुम्ही? कॉन्ट्रॅक्ट घेतले नाही ना, मशाल धगधगते। आता मी तुम्हाला सांगतो, बघा मी नाव नव्हतं घेतलं, आता तुम्ही प्रश्न विचारला सगळ्यांच्या आणि माझा नंबर 1 आहे, क्रमांक 1 आहे, मशाल 1 आहे, पहिलं बटन दाबलं की आपोआप विजयी होणार आहे।